लागेल. ऑफिशियल स्कोरर आपल्याला ही जॉईंट व्हायचे गौरव जे आहेत आणि अगदी तिहेरी भूमिका बजावत आहेत गौरव जे आमच्या सोबत असतील. प्रदीप गायकवाड ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी प्रदीप न आपल्या खांद्यावर घेतली. एक दर्जेदार बॅटर नाशिक टेनिस बॉल क्रिकेट मधला, नेहमीच त्याच्या फलंदाजीची चर्चा होत राहते असा हा खेळाडू आहे जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये. साथीनं जर आपण पाहिलं तर अभिजित वेळजाळी जो फलंदाजी करण्याकरता आणि निहाल तुसामात पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. मॅचला सुरुवात होती. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल प्रदीपनं तिथे स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉन आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत तिथे बॉलला उचललं धावफलकाचा श्री गणेशा झालाय. पहिली एक धाव जी धावफलकावर जोडली गेली आहे. निहाल तुसामात खूप चांगला खेळ काल या खेळाडूनं गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवला होता. जो निहाल तुसामात सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. काल संध्याकाळी यश भाटेनंही प्रभावित केलं होतं जो या मॅच मध्ये इनॅक्शन आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूर मध्ये. जोपर्यंत इथे कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केलं एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. स्वीपर कव्हर घेतलाय त्यामुळे कव्हर पर्यंत पोहोचणं ते शक्य होतंय कारण पॉइंट नाहीये. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र थोडासा आतल्या बाजूने ठेवलाय. तिथे जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या जवळपास. यावेळेस प्रदीप गायकवाड बॉलला उडवतोय. बॉलनं उंची गाठली आहे, लांबी तेवढीची नाहीये. वा, तिथे प्रयत्न चांगले होते मात्र अखेरच्या क्षणी मला वाटतं तेजस पिंपळसे होता त्याच्या हातातनं हा चेंडू निसटला गेला. असं वाटलं होतं झेल कॅरी झालाय मात्र अखेरच्या क्षणी तेजसच्या हातातनं हा चेंडू निसटला. अगदी पायावर करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक खेळला होता परंतु त्याच्यात तो तेवढा कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला खरा. चांगले प्रयत्न होते परंतु बॉल कॅच नाही होऊ शकली आणि त्याचा फायदा घेत असताना लगेच 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा प्रदीप स्ट्रायकर एंड कडनं. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळला. बॅटची कडा घेऊन बॉल गलीच्या जवळपास वळाला. जोपर्यंत तिथे उचलला एक रन ही धावफलकावर जोडली गेली. अगदी बॅटरच्या बॅटच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो चंदू सर पाहायला मिळतोय. हो, पदल आली तर दाखवलं होतं थोडेसे बाहेर आले परंतु ओळखलं हे फुटवर्क होतोय तर बॉल थोडासा बाहेर टाकल्या कारणे कमिट झाले थोडेसे परंतु टायमिंग नाही झालंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केली तिथे डबल करता कॉलिंग आहे आणि 2 धावा. महाराष्ट्र पोलीस भूषणजी सोनावणे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभिजित वेळजाळी जो मैदानामध्ये आहे सलग 3 षटकार खेळतोय तर 1100 रुपये आणि अर्धशतक कंप्लीट करतोय तो 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मयूर सोंजे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज लावलं गेलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र सरळ समोर खेळलाय. बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवण्याचा प्रयत्न आहे मात्र तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड ऑफ होता तो शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर गडवून ठेवली आणि अखेरीस त्या चेंडूला फील्ड केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ तो अगदी योग्यतेनं समाप्त झालेला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे त्या कारणानं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये किमान 12-15 रन्स त्या एक्सेप्ट होत्या मात्र तिथे 9 आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय विदाऊट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रोहित ब्लास्टर 9. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 10च्या पुढे नाही जाऊ दिले. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि जास्तीत जास्त चेंडू थोडेसे दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि निहाल तुसामात आपला ॲज अ आयकॉन म्हणून पुण्यावरून इकडे का आलेत दाखवून देत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम समाधानी असेल त्यांनी विकेट नाही गमावली. अक्षय सर, निश्चित विकेट नाही गमावली मात्र रन्स घ्याव्या लागतील कारण 5 ओव्हरची मॅच आहे. विकेटपेक्षा रन्स महत्वाचे आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे ते महाराष्ट्र पोलीस भूषण सोनावणे इथे उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अनुज मौर्या जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे कारण गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये त्याच्याकडनं आपल्याला प्रावीण्य पाहायला मिळालं होतं. जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. समोर प्रदीप गायकवाड आहे. प्रदीप गायकवाड चांगल्या फटकेबाजी करता ओळखला जातो आणि ती फटकेबाजी करावी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये हव्या तेवढ्या रन्स आलेल्या नाहीयेत.
दोन मोठ्या टीम्स मधली ही लढत, दोन मोठ्या टीम्स मधली ही भिडंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. कोण विजयी होईल ते प्रत्येकाला पाहायचं आहे आणि त्याकरता सकाळच्या पहिल्या सत्रापासून हा प्रेक्षक वर्ग ते एकवटलाय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेस मात्र प्रदीपने उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका तिथे फसलाय, बॉल हवेत आहे आणि अखेरीस जीवनदान मिळालंय. सातत्यानं झेल सुट्टायत, जीवनदान मिळत आहेत आणि त्यामुळे रन्स त्याही येत आहेत. आज नशीब घेऊन आलेत म्हणावं लागेल. आणखीन एक संधी त्यांना इकडे मिळते. थोडंसं लांबून खेळलेला चेंडू, परंतु त्याच्यावर कॅच नाही झाली. त्यानंतर थ्रोही तेवढा प्रॉपर नाही झाला. एकाच रूपांतर दुसऱ्यामध्ये होत आहे. आता या संधीचा फायदा घ्यावा लागेल आणि धावा तर कराव्या लागणार आहेत. एक सकाळी आपण देखील पाहिलं 60च्या प्लस धावसंख्या मॅच जिंकली गेली होती आणि चांगल्या मॅचसाठी तुम्हाला 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 55-60 तर करावे लागतील. निश्चित 60 प्लसचाच विचार करावा लागेल, कारण 13-14 रन्स पर ओव्हर त्या सरासरी बरोबर पहिली मॅच जिंकता आली आहे. त्यामुळे ती टोटल ठेवून खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज होती बॅटची. विकेट कीपर चुकी करतोय. एक रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. मात्र जरी चुका होत असल्या ना तरी चंदू सर मोठे फटके नाही येत आहे, सिंगल डबल्स येत आहेत. ते मोठे फटके येणं या डावाकरता खूप महत्वाचे आहेत. अक्षय सर तोच प्लस पॉईंट आतापर्यंत पाहायला मिळतोय. मोठे फटके नाही येऊ दिलेत. कॅच सुटलेले आहेत, थोडीशी मिक्सफील्ड झाली, परंतु मोठे फटके नाही आलेत. ही सुद्धा जमेची बाब पाहायला मिळते. हाही सामना चांगला होणार आहे अक्षय सर. निश्चित हा रंगतदार सामना होणार आहे, कारण दोन्ही आयकॉन ते अजूनही तंबूमध्ये शाबूत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघालाय. वळण घेत असताना पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय, दंडित केलंय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 13वर 2 चेंडूचा खेळ झालाय. या 2 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. विकेटच्या शोधात आहे फिल्डिंग करणारी टीम. चांगला बॉल, थोडासा उसळी घेणारा चेंडू. टॉस झाला होता गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर. अगदी फलंदाजाला बंदिस्त करणारा किंवा हतबल करणारा हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. आज दिशा बदलून आलेत, परंतु चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. अनुज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि गुडलेंथ वरून बॉलला थोडीशी उसळी देखील दिली, थोडंसं कट केलं. बदल आली ते होतं थोडं, ते अपुरं पडलं आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातो. एक बॉल महत्वाचा आहे. या खेळपट्टीचा खूप चांगला अनुभव आहे. अनुज मौर्य हा लोकल बॉय आहे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र फक्त दिशा दिली आहे. तिथे बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. या चौकाराच्या शोधात होते बॅटर आणि इथे चौकार मिळालाय. 4. कोणतं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ना, असंच काही अक्षय सर यांनी केलंय. गॅपमध्ये फक्त बॉलला दिशा दिली आणि 4 धावांसाठी पाठवलं. अगदी शेवटच्या क्षणी बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या फटक्याला अंजाम द्यायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. थोडीशी चुकीची फलंदाजी किंवा चेंडूवरची नजर ती सातत्यपूर्ण हटत असताना पाहायला मिळते. या ओव्हरचा जर आपण पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि या 5 बॉलमध्ये रन्स फक्त 8 आले. 8-9 रन पर ओव्हरच्या सरासरीनं विजयावर शिक्कामोर्तब करणं थोडंसं कठीण आहे. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती किंवा मग इथे वाहणारा जो वारा आहे त्याबरोबर चुकीची फलंदाजी होतीये. इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाही आणि त्याचं कारण सातत्यानं निर्धाव चेंडू येत आहे. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 ओव्हर नंतर 8.50च्या सरासरीनं 17 रन्स बनल्यात. तुटपुंची धावसंख्या आहे. चंदू सरजी सध्या दाफलकावर लागली आहे. थोडंसं नियंत्रण म्हणावंच लागेल. पॉवर प्लेचा विशेष फायदा होऊच दिला नाही दोन्ही गोलंदाजांनी, परंतु अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. अक्षय सर या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी 35-40 रन तर करावेच लागतील. निश्चित 40 पेक्षा जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 2 जे आयकॉन खेळाडू आहेत ते तंबूमध्ये शाबूत आहेत, ज्यामध्ये 2 बॉल सज्ज होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर अगदी अष्ट्यांच्या वरनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. हे प्रेशर आहे चंदू सर, जे आता मोठ्या फटक्यांचं प्रेशर क्रिएट झालं ना, त्या अंडर या चुका आपल्याला पाहायला मिळतात. हो, आता त्यांच्याकडे एकच लक्ष आहे, आलेला बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचा. आणि त्यामुळेच या चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रितेश
स्ट्रायकर एंडकडे आहे. या षटकातील शेवटचा बॉल जयलाल राठोड. यावेळेस मात्र या बॉलला उडवलंय, अगदी उंच हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. क्रितेश घरतला माघारी परतावं लागेल. रोहित ब्लास्टर काहीच चांगलं त्यांच्याकरता पाहायला मिळत नाहीये. विकेटचं बदल आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं MSCB चे जे आमचे कर्मचारी आहेत ज्यांनी मुलाचं सहकार्य आपल्याला दिलंय, मोहिते आणि गांगुटे साहेब जे आपल्यासोबत आहेत, ज्यांचा सन्मान मुख्य मंचावरनं केला जातोय. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की मुख्य मंचावर आपण कॅमेरा फोकस करायचा आहे. त्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार इथे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला विशेष सहकार्य केलंय. जी विकेट संपादित केली गेली आहे त्या विकेट करता किरणजी सोनावणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते येते. सोनावणे वॉरियर्स, किरणजी सोनावणे यांचा हा संघ आहे. अगदी दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन ते आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मयूर वाघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सातपूर मयूर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. विरू बाबरे, आता त्याच्या खांद्यावर सर्वतोपरी जबाबदारी आहे. सर, चांगली फलंदाजी करावी लागेल इथे. हो, एक षटक देखील कापी असतं तुम्हाला सिद्ध करण्यासाठी. तसंच काहीतरी करावं लागेल. जेवढ्या, मी आता पुन्हा 60 नाही म्हणणार, परंतु जेवढ्या घेता येतील तेवढ्या घ्याव्या लागतील इकडे, तरच आपण उभं राहील. रेणुका लॉजिस्टिक सन्माननीय किशोर शेठ नागरे इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय अमोलजी गामने इथे उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. ऑफ्टरमोड ठेवलं, खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेश चांद्राव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि गणेश चांद्राव यावेळेस चांगला बॉल तिथे हाताळत असताना थोडासा खाली राहिला. फलंदाजाला तिथे संभ्रमामध्ये टाकत असताना हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. गणेश चांद्राव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर विरू बाबरे. यावेळेस चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांवर तिथे सोपवलंय. पंचाने इशारा केलाय, हा बाहेर आहे, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 33ला 3 हा आकडा धावफलकावर आहे. येणारे जे चेंडू आहेत इथनं जर आपण पाहिलं तर 5 किती मोठे फटके येतील, किती धावा धावफलकावर लावल्या जातील, कशा पद्धतीने बॅटिंग विरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये करेल, या सर्व गोष्टी त्या पाहण्यालायक ठरणार आहेत या डावामध्ये. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडालाय आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. माघारी परतावं लागेल विरू बाबरेला. फटके खेळण्याच्या प्रयत्नात दोन्ही आयकॉन सुद्धा माघारी परतलेत, परंतु रोहित ब्लास्टर गेल्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती याच टीमने. या वर्षी सुद्धा कमबॅक करायचं आहे तर आता षटकार चौकार पुन्हा एकदा इकडे पाहिजेच पाहिजे. दबाव प्रतिस्पर्धी टीमने निर्माण केलेला आहे. गतवर्षी कृष्णा सातपुते आयकॉन होते आणि शेवटच्या मॅच करता पोहोचले नव्हते. मात्र तरीही ज्या पद्धतीनं जो खेळ झाला होता, अगदी लाजवाब खेळ पाहायला मिळाला होता. विशेषतः जर आपण पाहिलं तर कृष्णा मार्तंड ज्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी करून किरण खोबरेच्या साथीनं ज्या मॅचेस जिंकवल्या होत्या त्या चर्चेचा विषय राहिला होता. कृष्णा मार्तंड जो सध्या विराट कोहलीला नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करतोय, तो या स्पर्धेमध्ये अगदी शानदार गोलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि अखेरच्या क्षणी चेंडू हातातनं जरी निसटला असेल तरी 2 धावा, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही.
या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 35 या आकड्यावर. 4 विकेटच्या पतनानंतर चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानात करावी लागेल. मैदानामध्ये फलंदाज राकेश आहे आणि साथीनं मयूर वाघ जो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, मात्र धावा येत नाहीयेत. हा चिंतेचा विषय आहे. धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर गेला होता. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न, मात्र या दरम्यान एकावरच समाधान मानावं लागेल. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 36, फक्त 36 असंच म्हणावं लागेल. कारण या मैदानावर एवढ्या कमी टोटलची मॅच पाहण्याची सवय नाहीये. इथे ज्याही मॅचेस झाल्यात त्या मोठ्या धावसंख्येच्या झाल्यात. ही एक सर्वात कमी टोटलची मॅच जी आपल्याला पाहायला मिळते. रोहित ब्लास्टर जी अपेक्षा आहे या टीमकडनं, त्या अपेक्षेच्या विपरीत खेळ तो मैदानात पाहायला मिळाला. सुरुवात ती थोडीशी डळमळीत झाली, थोडीशी शांत झाली आणि त्यामुळे त्यानंतर जे प्रेशर आहे ते वाढतच गेलं. ते प्रेशर कधी कमी झालंच नाही. डोकं वर काढण्याची जी संधी हवी होती ना, ती डोकं वर काढण्याची संधी कुठेही मिळाली नाही आणि त्याचंच कारण एक छोटी टोटल ती धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षकाकरता हा मोठा टास्क होता आणि त्यामध्ये चेंडू विजयी झालाय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल गेलाय, डिरेक्टली गेलाय. मला वाटतं बॉल तिथे अगदी सीमा रेषा पार. षटकार आलाय 6. महत्वपूर्ण असणार आहे अक्षय सर. ऑलरेडी धावसंख्या होत नव्हती, अशा वेळेला या धावा खूप महत्वपूर्ण असणार आहे, ज्याची आठवण दुसऱ्या डावात होईल. निश्चित 50 जर धावफलकावर लागलं ना तर मॅच तेवढी सोपी नसेल. जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे क्रिकेट. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे होणं गरजेचं आहे. 42 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस मात्र या बॉलला अगदी स्टायलिश पद्धतीनं उंच हवेतनं फेकून दिलंय, कव्हरच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. 48 धावा धावफलकावर लागल्यात. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष्य. आता दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो. यापुढची जी मॅच आहे हॅलो डीके स्पोर्ट्स आणि अजिंक्य सुपर किंग्स दोन्ही संघाची कॅप्टन आपण टॉस करण्याकरता संपर्क साधा. रेणुकर लॉजिस्टिकचे सर्व जे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण करतोय. टॉस इथे कॉइन स्पिन केला जाईल. बघूया इथे कोणता संघ नाणेफेक जिंकतोय आणि तिथे डीके या संघाने नाणेफेक जिंकली आहे. सर स्पर्धा पाहण्याकरता आलात. स्वप्नील गामणे आणि विशालभाऊ पट्टे बहादूर यांनी ज्या पद्धतीने आयोजन केलंय त्याबद्दल काय म्हणाल? सर खूप छान आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांनी असंच आयोजन करू आणि त्यांना काही पण सपोर्ट लागला तर आम्ही त्यांच्या पाठीमागे 100% उभे आहेच आम्ही. थँक्यू. धन्यवाद. विकी, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची आहे. कसं वाटलं त्या दिवशी? अगदी असं वाटत होतं की मॅच हातातनं निघून चालली की काय, मात्र क्रिकेटमध्ये अंत भला तो सब भला, जो जिंकलाय तो विजयीच आहे. तिथे आज फिल्डिंग घेतली, किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्या दिवशी लक फॅक्टर चांगलं होतं. स्वप्नील विरोधात होता, चांगला मित्र आहे आणि चांगलाच मित्र राहील तो शेवटपर्यंत. शुभेच्छा असतील. मॅच सुरू होणार आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेत. वाट्याला अखिलेश पहले बल्लेबाजी करनी है तो कहाँ तक पहुंचना पसंद करोगे 5 ओवर का मुकाबला? एक अच्छा क्रिकेट खेलने की कोशिश करेंगे, हार जीत जो होगा देखा जाएगा, हालांकि प्रेक्षक लोग को खुश करने की कोशिश करेंगे। यहाँ पर बहुत सारे बल्लेबाज काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं, लेकिन अखिलेश पिछला हफ्ता भी बहुत अच्छा रहा था, बेस्ट बॉलर मिला था। कैसा लग रहा है गेंदबाजी करते वक्त और क्या होना चाहिए गेंदबाजों के लिए जो करेंगे तो यहाँ पर वो कारगर साबित होगा? गेंदबाज को कोशिश करना है कि बल्ले से गेंद को दूर रखना है, हालांकि काफ़ी गुड लेंथ की बॉल अच्छी रहेंगी, या तो ब्लॉक होली और कर। शुभेच्छा रहेंगी आपको. यहाँ पर इथे टॉस झालाय, टॉस जिंकून डीकेनं निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. आर्या प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ, सोनावणे वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला देखील तेवढाच बलाढ्य संघ मागील वर्षी जबरदस्त कामगिरी करत असताना रोहित ब्लास्टरने स्पर्धा गाजवली होती. रोहित ब्लास्टरने पहिली बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना केले 48, 49चा करायचा आहे पाठलाग. तसं पाहिलं तर 49 तेवढ्या मोठ्या नाही आहेत, परंतु 49 मध्ये सुद्धा मॅच रंगू शकते जर का सुरुवातीला काही विकेट आल्या तर. पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी विकास पवार. यस, विकास पवार येतात गोलंदाजीसाठी. पहिला बॉल अळवार पद्धतीने ढकललाय, फक्त तिकडे 1 रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय यश बाटे आणि त्याचबरोबरीने मैदानाच्या आतमध्ये किरण अंबाला आहेत. एक नाशिकचे खेळाडू तर एक सोलापूरचे खेळाडू. तर गोलंदाजीसाठी छत्रपती संभाजी महाराज नगर, गाव रांजणगाव, तालुका गंगापूर, नाव विकास पवार गोलंदाजीसाठी आहेत. परंतु नाशिकचा आणि भारतातील बॉक्स क्रिकेटचा बादशहा बॅटिंगसाठी ओहराम क्रिकेटसाठी पाहायला मिळत आहेत यश बाटे. टेक्निकली हिट आणि फिट खेळाडू आहेत. या नाशिकचं नाव सध्या भारतभर करतायत. तर गंगापूर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पाहायला मिळते आपल्याला विकास पवार. पहिल्या बॉलवर पहिली धाव घेतली गेली खरी आहे, परंतु अजूनही मोठा सामना आहे. बरेचसे चढ उतार इकडे पाहायला मिळतील. रणनीत्या बनवतायत. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील प्रदीप गायकवाड. या मैदानाचा अंदाज त्यांना आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकू हा अंदाज त्यांना आहे आणि त्याचमुळे इकडे प्रयत्न त्यांचे देखील सुरू आहेत. विकास. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात होते यश यांच्या विरुद्ध विकास यांची. ही डॉट बॉल खूप निर्णायक असतील. डॉट बॉल आले तर टीम मॅच मध्ये येणार आहे, कारण क्रिकेटचा खेळ कधी 100 धावांचा 5 ओव्हरमध्ये पाठलाग होतो आणि कधी कधी 30-35 धावांची मॅच सुद्धा जिंकली जाते. हे या क्रिकेटच्या खेळाचं खरं वैशिष्ट्य आहे. सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका चांगला आहे आणि सीमारेच्या दिशेने जातोय. अडवण्याचा प्रयत्न. लाजवाब फिल्डिंग. आय थिंक वीरू बाबरे तिकडे होते आणि एक धाव तिकडे मिळेल. चांगली गोलंदाजी होते. सीमारेषच्या दिशेने निघालेला बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलाय. चांगला अडवलाय. विकेट कुठेतरी पाहिजे. दुसऱ्या बाजूला किरण अंबाल. काल एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तर सुरुवात किरण अंबालने चांगली करून दिली होती. सोलापूर शहरातील खेळाडू आहेत. रिवर्सचा प्रयत्न केलाय, परंतु हा फटका फसलाय. ज्याची आवश्यकता होती, एक चांगली ओव्हर पाहिजे होती, विकासने ती टाकली आहे. विकेट. ज्येष्ठ समालोचक आणि खूप सारा अनुभव ज्यांच्याकडे आहे मनोज बेल्लेकर सर सुद्धा या मॅच मध्ये जुडले जातात. मनोज सर, विकेट आली. त्यांना पाहायला मिळाली म्हणून चंदू सर. आणि एक गोष्ट निश्चितप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की 5 ओव्हरची मॅच आहे, 10ची सुद्धा सरासरी गाठायची नाहीये. पण हे सगळं काय करत असताना कुठेतरी रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला आणि क्षेत्ररक्षक जिथे लावला होता तिथेच हा फटका आलाय. इतका जास्त त्रास करावा लागला नाही क्षेत्ररक्षकाला आणि एक सुप्पा झेल देत इथे मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली. जास्त काही केले मी म्हणेल या ठिकाणी किरण यांनी, कारण लक्ष तेवढंही मोठं नव्हतं. परंतु अशा लक्षाचा पाठलाग करत असताना आयकॉनची विकेट येणं ही खूप मोठी जमेची बाब इकडे पाहायला मिळते आणि तो कॉन्फिडन्स एकाला नाही 11 जणांना मिळतोय. विकास याचसाठी पहिलं षटक त्यांच्या हातात सोपावलं होतं. ओमकार उदावंत येत आहेत बॅटिंगसाठी.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असणारा खेळाडू. बॅटिंगसाठी ओमकार उदावंत. कालही जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. चांगला बॉल, मनगटी फटका इकडे, मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकललंय. एक धाव तिकडे घेतली जाईल. विकासची गोलंदाजी लाजबाब राहिली आतापर्यंत. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी, निर्णायक गोलंदाजी. कमी धावसंख्या असताना काय केलं पाहिजे बरोबर ज्ञात आहे त्यांना आणि तेच इकडे करताना पाहायला मिळत आहेत. परंतु यश हे निर्णायक असणार आहेत, ओमकार निर्णायक असणार आहेत. पाहूया काय होईल, कारण लक्ष तेवढंही मोठं नाहीये. पण 49 ची ही मॅच आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. यावेळेला वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता. कौतुक विकासचं मी करेल आणि करायलाच पाहिजे. लेगबायची ही रन आली आहे. एकंदरीत धावसंख्या टीमची टोटल पाहिलं मिळते ती म्हणजे 4 आणि त्यांनी खर्च केल्या त्या 3. तर काय बॉलिंग केलेली आहे, फक्त 4 धावा. पहिली ओव्हर संपली आहे. जाऊया डीजे मास्टरकडे आणि त्यानंतर रोपाडे रोहित बास्टर या टीमसाठी पहिल्या षटकात त्यांनी दिलेल्या फक्त 3 धावा, लेगबाईचे कशा 4 धावा आलेल्या आहेत. 49चा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे आणि त्यात पहिल्या षटकात आलेली एक विकेट सुद्धा अगदी आपण पाहिलेला. आणि कदाचित पहिल्या षटकाची जी सुरुवात आहे, म्हणजे कालच आपण चर्चा केली चंदू सर, काल यश भाटेने जरी विजयाचा कळस चढवला असेल पण पाया रवला गेला होता तो किरण मंडळच्या रूपाने. आणि तिथं अगदी आपण पाहतोय किरणची विकेट ही सगळ्यात महत्वाची ठरणार आहे का, कारण सुरुवात विकास पवारची खूप छान झाली. 24 बॉल आणि 45 अजूनही पाहिजेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत शैलेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. लक्ष मोठं नाहीये परंतु विकेट आल्या तर आम्ही कमबॅक करू शकतो हा विश्वास त्यांना असणार आहे. दोन्ही टीम चांगल्या आहेत. सोनवणे वॉरियर्स आई संघ तेवढाच बलवान आहे. दुसऱ्या बाजूला रोहित मास्टर. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय नेत्रदीपक. लाजबाब देखना असा फटका. बॉल जातोय सीमा रेष. विशेष करून अगदी आपण पाहिले की ज्या फटक्यांसाठी माहेर मानला जातो, म्हणजे तुम्ही एक गोष्ट आवर्जून झाली, बॉक्स क्रिकेट खेळणं इतकं सोपं नसतं. ज्याच्यामध्ये आईट साईड सगळ्यात महत्त्वाचे राहते. चेंडूवरती शेवटपर्यंत लक्ष राहणं गरजेचं राहतं आणि त्याचा फायदा होतो यश भाटेला. जिथे जिथे चेंडू अगदी उजवेष्टीच्या बाहेर येतोय, जिथे जिथे चेंडू अगदी बॅटवरती येणार आहे, त्या फटक्यांमध्ये माहीर मानला गेला यश भाटेच्या बॅटमधून चौकार आला कव्हरला. यश भाटे या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय परंतु ते टायमिंग नाही पाहायला मिळालंय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय खरा परंतु 1 पेक्षा जास्त काही नाहीये. तिकडे धावसंख्या 1 ने पुढे जाते, 9 वर जाते. पहिल्या षटकाप्रमाणेच दबाव गोलंदाजांनाही निर्माण करावा लागणार आहे परंतु तो हटवायचा तर इकडे ओमकार आणि त्याचबरोबर यश यांनाही माहिती आहे काही चौकार, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. इकडे थोडेसे हात खोलले तर पुढे थोडंसं इझी जाऊ शकतं आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांची ही प्लॅनिंग देखील इकडे पाहायला मिळते. 49चा पाठलाग. आर्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणेक यांचं हे जबरदस्त आयोजन अख्खा महाराष्ट्र पाहतोय. रिवर्सचा प्रयत्न केलाय, फटका तेवढा चांगला नव्हता आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील इकडे होताना पाहायला मिळाला परंतु कॅच नाही झाली आहे. होणं गरजेचं होतं परंतु ते नाही झालं आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा इकडे कंप्लीट देखील केल्या गेल्या. मनोज सर, एक संधी होती. संधी नक्कीच होती आणि क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचला गेला होता. त्या क्षेत्ररक्षकाला इतर रनआउटची संधी होती, ती सुद्धा गमावली गेली. चेंडू खूप हवेत होता आणि या विकेटचा परिणाम निश्चितप्रमाणे सोनवणे वॉरियर्स संघावरती झाला असता परंतु ते क्षेत्ररक्षकाच्या हातून जेल सुटला गेला. जीवनदान प्लस 2 धावा आल्या आणि आपल्याला पुढे जाताना पाहिलं मिळालं. अगदी महत्वाचा होता हा क्षण परंतु इकडे आपण पाहतोय काय होणार. शैलेश
यावेळेला चांगला फटका खेळलाय. वा 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 वा, ओमकार यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर येतोय, चौकार. संख्या निश्चितप्रमाणे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण चेंडू झाली ते परदेदार रेवतचा प्रयत्न केला गेला होता. तर दुसरी गोष्ट आपण आवर्जून पाहिली, जीवनदानानंतर पुढच्या चेंडूवरती इथे चौकार आला आणि परदेदार रेवतचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता ओमकारकडून. आणि त्यामध्ये डॉट बॉल पुन्हा येताना पाहायला मिळतोय. 5 ओव्हरमध्ये 49 म्हणजे जवळपास 10ची सरासरी आहे. त्याच्यामध्ये देखील रोहित ब्लास्टर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. समोर समोर खेळलाय, फिल्डर येतात तिकडे, फिल्डिंग चांगली आहे. वा, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी अडवलाय खरा, परंतु 1 रन तिकडे नाही रोखू शकले. एफर्ट चांगले होते, 3 वाचवल्यात, हेही तेवढंच महत्वाचं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपतोय. मनोज सर, धाव संख्या झाली आहे 16, म्हणजे या ओव्हरमध्ये 12 आल्या खऱ्या, परंतु अजूनही नियंत्रण आहे. 18 बॉलमध्ये 33 पाहिजे, 11ची सरासरी आवश्यक आहे. मॅच रंगणार आहे सर, यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. 18 चेंडूमध्ये 33 धावा ही तितक्या सोप्या अजिबात नसणार आहे. यश भाटे आणि ओमकार उदावंतला इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं की स्वप्न पाहतो ना, ज्यावेळेस अगदी प्रीमियर लीग असते, चंदू सर या प्रीमियर लीगमध्ये संघ मालकाची इच्छा असते की आपल्या टीममध्ये कॅप्टन कोण असावा, आपल्या टीमचा आयडल कोण असावा, आपल्या टीममध्ये आयकॉन कोण असावा, चांगले गोलंदाज कोणते राहतील, चांगले फलंदाज कोण राहतील. संघ एकदा बांधला की कोणाच्या विरोधात मॅच आहे, पहिली मॅच तर काही करून जिंकायचंच आहे. पहिल्या मॅचमध्ये जिंकलो की पुढच्या मॅचचा आपण एक प्रकारचं होप्स वाढले जाते दुसऱ्या मॅचसाठी. मग असं करत 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 ज्यावेळेस संघ सुपर 8ला पोहोचला जातो आणि तिथं बक्षीसमध्ये पोहोचायचं असतं ना, त्यावेळेस अगदी संघ मालकाची इच्छा एकच असते, फायनलला पोहोचू नाही पोहोचू ही लांबची गोष्ट आहे, पण टॉप 4 मध्ये पोहोचत या स्पर्धेच्या बक्षीसमध्ये पोहोचायचं हे मालकाचं स्वप्न आहे. नक्कीच. आणि मोटरसायकलवर बसायचं, कारण 4 मोटरसायकल आहे तिकडे सुद्धा, आणि त्याच्यामुळे ते स्वप्न सुद्धा असणार आहे. म्हणून सर आपण बऱ्याचदा पाहतो प्रीमियर लीग म्हटलं तर पहिल्या मॅचमध्ये बरेचसे संघ थोडेसे गोंधळात असतात, कारण कॉम्बिनेशन होत नाही की मोठमोठे खेळाडू त्याच्याबरोबर लोकल खेळाडू, थोडासा दबाव असतो. आयकॉनवर कोण म्हणता आयकॉनवर दबाव नसतो, त्यांच्यावर सुद्धा असतो. परफॉर्मन्स करायचा आहे त्यांना, नवोदित खेळाडूंना त्यांच्याशी जुळून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून खेळ करून घ्यायचा आहे. परंतु ते संघ जसजसे पुढे जातात, मग आपण JPL ला कॉलबॅकचे संघ सुद्धा जिंकताना पाहिलेत, आणि ते संघ नंतर ज्या पद्धतीने उभारी घेतात ना, मग सेमी आणि फायनलच्या मॅचपर्यंत ती बॉन्डिंग खूप चांगली झालेली असते. कारण अशा खेळाडूंबरोबर तुम्हाला खेळायला मिळतं ज्यांच्यावर तुम्ही कधीच खेळलेले नसता, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकास पवार पुन्हा एकदा यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने जाताना पाहिलं मिळाला. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 17, 1-1 बॉल आता महत्वाचा असणार आहे. 32 करायचे आहेत अजूनही. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 1-1 चेंडू तेवढाच निर्णायक असणार आहे. यश भाटे ज्यांनी कालचा दिवस गाजवला, यश भाटे ज्यांना पाहण्यासाठी बॉक्स क्रिकेटमध्ये गर्दी होते, यश भाटे बॅटिंगला आल्यानंतर बॉक्स क्रिकेटमधील प्रतिस्पर्धी संघामध्ये घबराट निर्माण होते, परंतु आता ते ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं गाजवत आहेत. आणि हा आर्या प्रीमियर लीग हा सुद्धा त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे, आणि माझ्या मते त्यांना वेळ मिळाल्यानंतर त्यांनी ओव्हरआर्म क्रिकेट खेळावं देखील. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु बॅट थोडीशी फिरली हातामध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. एक क्षणी असं वाटलं आता विकेट जाते की काय, परंतु अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे क्षेत्ररक्षक नव्हते. मनोज सर, हा नक्कीच चंदू सर, अगदी आपण पाहतो ना, म्हणजे झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता असं तरी हरकत नाही, कारण क्षेत्ररक्षक तिथं पोहोचणे गरजेचं होतं आणि तो फक्त चेंडूकडे पाहत राहिला होता. तेवढे एफर्ट्स या झेलासाठी लागले गेले नाहीत, कारण कुठले काम असेल ना, तुमचे 100% एफर्ट लागले गेले तर तुम्हाला कुठेतरी 70, 75 किंवा 80% यश मिळलं जातं, पण इथं 100% प्रयत्न पाहायला मिळाले नाही जीवनदाने. पहिले दोन्ही बॉल खूप निर्णायक राहिले. 1-1च धाव आली आहे. 16 बॉलमध्ये 31 पाहिजेत. हळूहळू हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊ लागलेला आहे. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आर्या प्रीमियर लीग. यावेळेला फटका फसला जरूर आहे. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु तिकडे एका धावेने धाव संख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. खूप महत्वाचे एक क्षण आहेत. आता पुन्हा एकच धाव जी गोलंदाजी करतायत ना या ठिकाणी विकास, म्हणून सर काय म्हणाल? हा नक्कीच, हिंदी में कहा जाते की नफितुली गेंदबाजी, निर्णायक षटक हे तिसरं पण आहे, परंतु तिथे एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळते विकास पवारच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजी चांगली आहे, अचूक टप्पा आहे, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल खर्च केले विकास पवारने.
पहिल्या 15 बॉलमध्ये 19 झालेत आणि अजूनही 15 बॉल बाकी आहेत, त्यामध्ये 30 पाहिजेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया काय होईल. अगदी रंगतदार अवस्थेमधील सामना. विकास यश बाटे यांच्यासाठी यावेळेला फटका खेळलाय, टायमिंग नाही झालंय, बॉलची हवाई यात्रा होती, फिल्डर येत आहे तिकडे आणि यश मिळतंय. यशला आउट करण्यामध्ये विकास पवार की फॅक्टर राहिले. आली विकेट. मॅचला सामना फिरू शकतात, परंतु कमी धावसंख्येमध्ये रोहित ब्लास्टरने मॅच बनवली असं म्हणावं लागेल. 14 बॉलमध्ये 30 पाहिजेत. हार मानून चालत नाही. इकडे दबावाला बळी पडायचं नसतं, स्वतःला सांगायचं असतं मी आहे ना, आणि खेळा. एकाला रोकायचंय तर एकाला ठोकायचंय आणि जो हे करणार तो विजयी देखील या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे आले तिकडे. प्रेक्षकांची गर्दी आज शेवटचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आपल्या सगळ्यांचं या नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या मानाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. विकास पुन्हा एकदा. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळतोय. वा विकास वा, काय बॉलिंग केली आहे विकासने. कौतुक करावं लागेल विकासचं. 2 ओव्हर आतापर्यंत म्हणजे 11 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत. काय बॉलिंग केली आहे. 19 वर धावसंख्या थांबली आहे. 13 बॉल मध्ये अजूनही 30 ची आवश्यकता आहे. विकास पवार की फॅक्टर राहिले. विकास पवार हो, आणखीन एक चांगला बॉल. ज्या वेळेला 49 करायचेत ना, विकास पवार यांनी 2 ओव्हर मध्ये फक्त 6 रन दिल्या. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी चांगली बॉलिंग. विकास पवार पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 19 आलेल्या आहेत. काय म्हणाल. 3 षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्यात आणि राहिलेल्या आता 2 षटकांमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची कामगिरी आता ओमकारला करावी लागेल. ओमकार उदाहरणावरती सगळ्यांचं लक्ष लागले गेले. सोनोने वॉरियर जो आहे, हा सोनोने वॉरियरचा सगळा चाहता वर्ग आता ओमकार उदावंत याच्याकडे निश्चितप्रमाणे आशाच्या नजरेने पाहतोय की हा ओमकार काल संघ अडचण असताना जसा धावून आला तसा आज धावून येणार का. नांदगावचे संतोष चव्हाण येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील इकडे. 12 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अतिशय रंगतदार लढत. प्रेक्षक उत्कंठावर्धक आहेत, त्यांनाही आता उत्कंठा लागली आहे. जिंकणार कोण. सोनवणे वॉरियर जिंकणार की रोहित ब्लास्टर. हा पंच. चला टाइमची नोंद आपण घ्यायची आहे. जर 20 मिनिटात 4 ओव्हर नाही संपल्या तर आपल्याला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे, याची नोंद घ्या. आणि आमचं घड्याळ काका यांनी मात्र सगळे घड्याळ ऑन केलेले आहे तिकडे. 12 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. चर्चा या स्पर्धेची, चर्चा स्वप्नील भाऊंची, चर्चा विशाल भाऊंची, चर्चा नाशिकची सुद्धा होते. या स्पर्धेने केली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि त्याच्यामध्ये
नाशिक तर क्रिकेटचे दर्दी आहेच आहे. खूप सारे खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाला या नाशिकने दिलेले आहेत. असं हे ऐतिहासिक आणि अगदी महत्वाचं शहर महाराष्ट्राचं आणि भारतातील. पहिला बॉल फुलटॉस केलाय आणि या फुलटॉसचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु डे टायमिंग नाही पाहायला मिळालं. एक रन तिकडे घेतलीये, दुसरीचा दिलाय कॉल आणि चुकी झालीये. ज्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या तेच मात्र इकडे धावबाद झालेले आहेत. चर्चा करत होतो मैदानाच्या आतमध्ये की आपल्याला ओमकार उदावनची फलंदाजी निश्चितप्रमाणे पाहिजे, परंतु ओमकार इथे एक स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली होती. सिंगल आली होती, स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी फक्त नॉट्रॅकच्या बंदाला नॉट्रॅकवरून स्ट्राईकला पोहोचायचं होतं. एखादी विकेट आली तर आली, तो स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता. मग तो जो आपण म्हणतो ना गेम प्लॅन जो होता ना, तो गेम प्लॅन कदाचित नॉट्रॅकच्या फलंदाच्या लक्षात आला नसावा आणि तिथं विकेट येताना पाहायला मिळाली. मोठी विकेट आहे आणि ही विकेट टर्निंग पण ठरण्याची शक्यता आहे. 20 धावा धाव फलकावर, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 11 बॉल आणि 29 मॅच संपलेली नाहीये. युवा खेळाडूंच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्यांमध्ये मात्र सध्या तेजस पिंपळसे हे नाव देखील घेतलं जातं आणि तेज बॅटिंगला आलेले आहेत. आज आपल्या टीमला संकटातून बाहेर काढायचं आहे. जर इकडे तुम्ही खेळलात तर तुमच्या नावाची चर्चा, तुमच्या नावाचा डंका आणि तेच गोलंदाज संतोष यांच्या बाबतीत देखील पाहायला मिळणार आहे. आज संधी मिळाली आहे एका मोठ्या मंचावर खेळण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. पाहूया काय होणार या ठिकाणी. महत्वाचा सामना. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या ठिकाणी फेकी केली खरी, परंतु तिकडे एक रन घेण्याचा प्रयत्न होतोय. जबरदस्त मॅच चालली आहे. काय सामना चाललाय. आर्या प्रीमियर लीग नाशिक आम्ही पाहतोय आणि या मॅचचा जबरदस्त थरार अगदी सगळेच पाहतायत. इकडे तर पाहतायत, परंतु जगभरातून या मॅचला tenniscricket.in वर देखील पाहिलं जात आहे. 21 धावा धाव फलकावर आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 10 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. काय होणार. एखादा चौकार, एखादा षटकार टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. षटकार मारला जाईल का, चौकार मारला जाईल का, ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही खेळलात तर सक्सेस होणार आहे, कारण ही मानाची स्पर्धा आहे, कारण ही सन्मानाची स्पर्धा आहे, कारण ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय. काय बॉलिंग केली आहे रोहित ब्लास्टरने, जबरदस्त. मनोज सर जो दबाव निर्माण केलाय, तर षटकार चौकाराची आवश्यकता आहे, काय म्हणाल. नक्कीच, आणि इथे षटकार चौकारच संघाला आता वाचू शकतात. सिंगल डबलने निश्चितच अगदी आपण पाहतोय इथे संघ वाचला जाणार नाहीये. तुम्हाला जर टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल, बक्षीसमध्ये पोहोचायचं असेल, तर तुम्हाला इथं आक्रमणाशिवाय आता दुसरा पर्याय नाहीये. गोलंदाज तयार आहे. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे मार्गस्थ होतोय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेलाय. पुन्हा एकदा एक पेक्षा जास्त काही नाहीये. मॅच मध्ये येते रोहित ब्लास्टर. आता षटकार चौकाराची आवश्यकता आहे. जर का षटकार चौकार मनोसर आला, याही परिस्थितीमध्ये मॅच येऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. 8 मध्ये 26 म्हणजे या 2 मध्ये एक तरी बाहेर जावा लागेल. इथे डावखुऱ्याचा जो फलंदाज आहे, इथं करामत त्याला मात्र कोपणी करावी लागेल. खास करून मोहम्मद मोमीन याला. 8 चेंडू बाकी राहिलेत. पाहूया करामत काय होणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बरेच लांबवर फिल्डर आहेत. तिकडे येताना पाहिला मिळत आहेत आणि काय कॅच पकडली आहे. नदीम होते त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या टीमने 48 असताना सुद्धा हार नाही मानली, परंतु सोनवणे मारलेला प्रयत्न करायचे. आता विकेट आली आहे. कौतुक करायला लागेल. त्यांनी याच्या अगोदरचा सुद्धा एक चांगला झेल घेतला होता. त्याच्या अगोदर एक झेल घेतला. हा 3रा झेल आहे. आणि खरंच मित्रांनो, झेल आवडला असेल ना टीमचा, तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. हे पण जबरदस्त. ही मॅच जिंकून दिली तर किरण सोनवणे यांच्याकडून 2100 रुपयाचा पुरस्कार आहे. मनोज सर पुन्हा एकदा सामन्यांमध्ये रंगत, मात्र थोडासा दबाव आता निर्माण केलाय रोहित ब्लास्टरने, परंतु मॅच संपलेली नाहीये.
निहाल तुसामत कित्येक मॅचेस आपल्या बॅटिंगच्या जोरावरही जिंकून दिल्या. तेजस आहेत 7 मध्ये 26 पाहिजेत मनोज सर. नक्कीच. आणि हा चेंडू निर्णायक आहे चंदू सर. आता इथं या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर या नंतरच्या षटकामध्ये रोमार्शिक तर निश्चितप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे. पण इथं निहाल, अगर खेल गया निहाल तर टीम होगी मालामाल. पाहूया मालामाल तर संध्याकाळी कोणीतरी होणारच आहे. पाहूया काय होईल या बॉलवर. निहाल आले आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. करत होतो मैदानाच्या आतमध्ये की या चेंडूवरती काय होणार आहे. या चेंडूवरती षटकार आलाय आणि आता मॅच बाकी राहिली आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 26 धावा. टाइम आउट. त्यामुळे एक क्षेत्र या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि सोनोने वॉरियर जो आहे या सोनोने वॉरियरच्या संघ मालकाची एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. जर इथे संघ जिंकला आणि ज्याची करामत चांगली असेल त्याला 2100 रुपयाचं प्राइज आहे. माझ्या मते ओव्हर सुरू असताना 2-3 बॉल झाल्यानंतर कदाचित ते 2100 3100 सुद्धा होऊ शकतं. कारण सामना आहे रंगतदार अवस्थेमध्ये येऊ लागलेला आहे आता. आणि इकडे 6 मध्ये 20 या मैदानात काही नवीन नाहीयेत. आणि तेजस पिंपळसे आल्या पहिल्या बॉलवर षटकार मारणारे निहाल हे देखील काही कमी नाहीये. मॅच बनवली आहे रोहित ब्लास्टरने 48 धावा करून सुद्धा. परंतु ही मॅच आम्ही सुद्धा सोडलेली नाहीये हे सोनावणे वॉरियर सुद्धा सांगतायत. बॉलिंगला आलेत राकेश. मनोज सर, अशा खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. आणखीन एक चांगली मॅच पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच. आणि तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगली 2100 चे 3100 होऊ शकतं, 3151 होऊ शकतं. कारण या स्पर्धेमध्ये आर्याप्रीमध्ये आम्ही असा पण अनुभव घेतलेला आहे. 1100चं बक्षीस 60,000 वरती गेलं होतं. नाव होतं स्वप्नील दादा कांबळे. येस, माझ्या मते गेल्या वर्षी राजू वाघमारे साहेबांनी देखील कदाचित 1 लाखापर्यंतचं पारितोषिक लावलं होतं मला आठवत आहे. प्रत्येक प्लेअरला आय थिंक 21,000 होतं. स्वप्नील भाऊंनी देखील कमालच केली होती. तर ही आर्या प्रीमियर लीग आहे आणि ही तर या स्पर्धेची खासियत आहे. जसं तुम्ही सांगितलं खेळाडूंना मालामाल करणारी ही स्पर्धा आहे. पाहूया काय होईल. शेवटची ओव्हर. पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय. टायमिंग नाही झालं तेजस यांचं. परंतु तिकडे 1 धाव घेतली गेली आहे. मॅच आली आहे शेवटच्या 5 बॉलवर जिकडे पाहिजे. 19 पुण्याच्या देऊ रोड वरून नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत ते मात्र निहाल तुसामत. पाहूया निहाल बॉलचे हाल करेल का तेच या ठिकाणी पाहिजे मनोज सर. नक्कीच. आणि या 5 चेंडूवरती आता निहाल कशा प्रकारे अगदी आपण पाहतोय खास करून आक्रमण करतोय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. शेवटचे चेंडू अगदी आपण पाहतोय बाकी राहतील ते अजूनही 5 आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही 19 धावा. 19 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनी देखील या मॅचचा पुरेपूर आनंद घेतलाय. प्रेक्षकांना न्यूट्रल प्रेक्षक असतात ना मनोज सर, त्यांना मॅच चांगली पाहिजे. जिंकू कोणी देत, परंतु मॅच चांगली आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे असते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इकडे रनआउटची विकेट आलेली आहे. आपण पाहतोय रनआउटची विकेट इथं आपल्याला जे पाहायला मिळाली. तसं आपण पाहिलं तर रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटमधली आत्महत्या म्हटलं जातं. परंतु इथं आत्महत्या नाहीये, इथं सॅक्रिफाय केलंय. स्वतःहून निश्चितप्रमाणे तेजस पिंपळसे बाद होताना पाहिला. कॅप्टन बाद झालाय. त्याला माहिती आहे जर मैदानाच्या आतमध्ये निहाल तुसामत थांबला तर राहिलेल्या चेंडूवरती कदाचित धावा पूर्ण होऊ शकतात. मनोज सर 4 बॉल बाकी आहेत अजूनही आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 18 म्हणजे 4 मधले 3 बाहेर मारायचे. आणि जर का कधी या बॉलवर षटकार आला मजा येईल. पहिल्या डावात मयूर वागणे शेवटी जे षटकार मारले ना तेही की फॅक्टर राहिलेले आहेत. 2 षटकार होते आणि असं वाटत होतं कुठेतरी धावसंख्या आता 40च्या आतमध्येच थांबते की काय. ती कशी 48 वर गेली आणि तिकडने या टीमने बॉलिंग चांगली केली आहे. परंतु मनोज सर मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये करायच्या आहेत 18 बाजूने बनवायच्यात. पहिल्या मॅचचा अनुभव जर तुम्ही पाहिला असेल तर अल्ताफ शेखने खेळले 2 षटकार महत्वाचे ठरले. आता इथे सुद्धा 2 षटकार पहिल्या डावात आले ते निर्णायक ठरणार का. पण निहाल इथं काय क्रमांक करतोय शेवटच्या 4 चेंडू 18 मध्ये. निहाल हो टप्पा पडतोय. बॉल थोडासा कट होतोय. यष्टी रक्षकांकडे जातोय. डॉट बॉल. रोहित ब्लास्टर काय कामगिरी केली या टीमने.
आज सगळीकडे चर्चा होईल या टीमची, परंतु मॅच संपलेली नाहीये. आठवावी लागेल प्रॅक्टिस. अगदी महाराष्ट्राच्या टीम मध्ये येण्यासाठीचे प्रयत्न करतोय सध्या निहाल तुसामत. 3 बॉल 18. रोहित ब्लास्टर जिंकली तर 4ही सीझन मध्ये बक्षिसामध्ये जाणारे आणि मालकाला मोटरसायकलवर बसायला लावणारी ही कामगिरी असू शकते, परंतु निहाल म्हणतायत मी कुठे हरलोय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत, 18 करायचेत. षटकार मारावे लागतील प्रत्येक बॉलवर. पाहूया काय होईल या ठिकाणी. आर्या प्रीमियर लीग मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची. मारलाय बॉल समोरच्या दिशेने. बॉलची हवाई यात्रा. फिल्डर पाहत राहिलेत. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पटापट षटकार आले तर कुठेतरी टीम सोनवणे वॉरियर संघ हा बक्षीसमध्ये जाऊ शकतो. मॅच रंगात बसत आहे. 4-18चा पहिला चेंडू लॉटेसला पाहायला मिळाला. 3-18 असताना समोरच्या बाजूला षटकार आलाय आणि परफेक्ट बॅटवरती मिळाला झालाय. हार अजून निहालने पत्करलेली नाहीये. 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही 12 धावा. 2 गेंदेवर 12 रन. संघ मालकाकडून 5,000 मॅच जिंकून दिली तर किशोर शेठ नागरे यांच्याकडून 1100 रुपये. पाहूया काय होणार. मॅच संपलेली नाहीये. निहाल तुसामत. ओ यावेळेला चांगला बॉल आलाय आणि दबाव. आता मात्र सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे मनोज सर इकडे. जबरदस्त मॅच. निहालच्या षटकाराने आशेचं किरण दाखवलं होतं. आता या बॉलने आता मात्र केवळ औपचारिकता राहिली. फक्त आणि फक्त चमत्कार इकडे मॅच मध्ये आणू शकतो. झाला जर चमत्कार तरच इथला प्रेक्षक करतील नमस्कार असं म्हणजे हरकत नाहीये. 1 चेंडू बाकी राहिलाय. 12 धावा या ठिकाणी बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. औपचारिकता. गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिली आहे. सोनवणे वॉरियरनी सुद्धा गोलंदाजी लाजबाबच केली सर, परंतु रोहित ब्लास्टरची गोलंदाजी त्यांच्या वरचढ राहिली. मयूर वाघचा परफॉर्मन्स त्यांच्या गोलंदाजांचा. चला मॅच सुरू करायची आहे. अगोदरच आपल्याला पेनलाइज केलं गेलं आहे. चला आणि मॅच विन. आणखीन एकदा अंतिम 4 मध्ये रोहित ब्लास्टर जाताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी राहिली आहे. अंतिम 4 मध्ये आर्या प्रीमियर लीगच्या पर्व 1, 2, 3, 4 मध्ये रोहित ब्लास्टर आपल्याला ठिकाणी निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. टीमचा मनापासून अभिनंदन.